तर भावनो आज मी आलोय भाजी विकायला आणि आज मी बघणार आहे की 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत मी किती रुपयाची भाजी विकू शकतोय. तुमको तो मालूम आहे हम शेतकरी आणि आमच्या शेतात पण भाजी उगलेली आणि ती भाजी आम्हाला जायची होती घेऊन बाजारला कारण की गारगुडीचा उद्या बाजार होता. दिवसभरात आम्ही सगळी भाजी काढून घेतलेली आणि रात्री 12 वाजेपर्यंत बसून आम्ही ती सगळी बांधून घेतली बघा. नुसती बांधून घेतली म्हणून झालं नाही तर ती धुवायला पण लागत्या. एवढी रात्री एवढी थंडी आणि त्या थंडीत थंडगार पाण्यात हात घालून मस्तपैकी भावनो भाजी धुवून घेतली. तो गाइस देखो ना मैं भाजी विकायला जा रहा हूं. आपलं नशीब एवढं चांगलं आहे की नाही बाजारात आल्या पहिल्यांदा या मामाने 2 पेंड्या घेतल्या बघा. लगेचच ह्या दादाने पण 2 पेंड्या घेतल्या आणि डायरेक्ट काढून दिलेलं मला 50ची नोट आहे. 50चं सुट्टं नव्हतं तरी पण दादाला ऍडजस्ट करून दिलं. आता तुम्ही आणि म्हणशीला हे आणि काय नवीन लावलायस भाजी विकायला कधीपासून चाललायस तर भावानो तुम्हाला माहिती आहे मी शेतकरी आहे आणि शेतकरी आहे म्हटलं आमचं शेत आहे आणि आमच्या शेतात भाजी विकत्या आणि माझा माल जर मी नाही विकला तर मग कोण विकणार. तू रील स्टार आहे भाजी विकतोच मग पोटाला कोण तुम्ही वाढणार आहे. होय. पैसा ही पैसा होगा पिशवी भरत आलेली भावानो पैशानी. नमस्ते होय इव्हेंटला गेलेलो. मध्येच आपल्याला फॉलोअर दादा पण भेटले त्यांना भेटून पण खूप भारी वाटलं. तर भावनो तुमच्यात आणि तुमच्या सक्सेसच्या मध्ये जर काय असलं तर ते भावनो लाज आहे ती जर तुम्ही एकदा लाज सोडला का नाही तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोण अडवू शकेल. आणि माझा तर काय विषय सोडून द्या मला तर काय लाजच नाही मी पडल ते काम करू शकतोय. मला कुठं जर नेऊन टाकला तरी मी तिथं काय ना काय तरी काम करून मी जगून येऊ शकतोय. चला 12 तर वाजलेला आणि मला जायचं होतं शूटला त्याच्यामुळे पुढचा बिझनेस मी मम्मीला हँड ओव्हर केला आणि त्याच्यानंतर मी गेलो घराकडे. तर भावनो 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत मी एवढ्या पैशांची अर्निंग केली आणि किती रुपये येते तुम्ही कमेंट मध्ये सांगा.